नमस्कार मंडळी. आज आपण आप्पे पातळात अशी छोटी-छोटी पुरी टाकून मस्त नवीन अशी रेसिपी करणार आहोत, जे लहानपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खूप आवडणारी आहे. आता सध्या शाळेला सुट्टी लागलेली आहे आणि मुलं घरीच आहेत, तर त्यांना सारखं काही ना काही काहीतरी खायला लागतं. तर आज आपण झटपट होणारी रेसिपी बनवणार आहोत, तेही अगदी घरात असलेल्या साहित्यापासून. तर चला करूया रेसिपीला सुरुवात. त्यासाठी सर्वात आधी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे पीठ. तर मी इथे चपातीचं पीठ आधीच भिजवून ठेवलेलं होतं. जर तुमच्याकडे दुपारचं जे पीठ असतं ते उरलेलं असेल, तर ते आपण फ्रिजमध्ये असंच ठेवून ते सुद्धा वापरू शकता. तर त्यानंतर मी इथे थोडेसे भाज्या घेणार आहे. इथे तुम्ही बघू शकता मी घेतलेला आहे कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च. तुमच्याकडे घरी जे भाज्या अवेलेबल असतील ते तुम्ही घेऊ शकता. गाजर घेऊ शकता, बीट घेऊ शकता. तर आपल्याला इथे सर्व भाज्या बारीक अशी चिरून घ्यायची आहे. तर इथे मी चाकूच्या मदतीने भाज्या चिरून घेत आहे. जर तुमच्याकडे चॉपर असेल त्यात सुद्धा तुम्ही भाज्या अगदी चॉपरने सुद्धा चिरून घेऊ शकता. इथे कांदा चिरून झालेला आहे. टोमॅटोचं जे आतलं गर असतो ते आपल्याला काढून टोमॅटो अगदी बारीक असं चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी घेतलेली आहे ढोबळी मिरची, याला सुद्धा आपला बारीक चिरून घ्यायचं आहे. तर मंडळी, आजची रेसिपी जरा जरी तुम्हाला आवडली असेल, तर प्लीज एक लाईक करायला विसरू नका आणि तुम्ही कोणत्या देशातून, कोणत्या राज्यातून किंवा कोणत्या प्रदेशातून ही रेसिपी बघताय, मला कमेंट करून नक्की कळवा, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेल. आता तुम्ही इथे बघू शकता जे आपले भाजी आहे ते पूर्ण इथे आपण चिरून झालेलं आहे. अगदी बारीक जितकं शक्य असेल तितकं आपल्याला हे चिरून घ्यायचं आहे. त्यानंतर एक पॅन घ्यायचा आहे. याच्यात आपल्याला अर्धा चमचा इतकं तेल ॲड करून घ्यायचं आहे. खूप जास्त सुद्धा तेलाचा वापर करायचा नाहीये. तुमच्याकडे जर बटर असेल तर बटर वापरलं तरीही चालेल. मी अर्धा चमचा तेल इथे ॲड करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हाय फ्लेमवर हे भाज्या जे आहे ते छान असं परतून घ्यायचं आहे. खूप जास्त आपल्याला ब्राउन करायचं नाहीये. तुम्ही इथे बघू शकता कांद्याचा हलकासा कलर चेंज झालं की लगेच आपल्याला याच्यात बारीक चिरून घेतलेला टोमॅटो आणि बारीक चिरून घेतलेली ढोबळी मिरची ॲड करून घ्यायची आहे आणि हाय फ्लेमवर आपल्याला हे फक्त 1 ते 1.5 मिनिट एवढं भाजून घ्यायचं आहे. आता भाज्याला थोडीशी चव यावी म्हणून मी इथे चिमूटभर मीठ ॲड करत आहे. मीठ ॲड केल्यानंतर गॅसची फ्लेम अजिबात कमी करू नका, कारण मीठ ॲड केल्यानंतर भाज्याला पाणी सुटतं. हाय फ्लेमवर पुन्हा आपल्याला हे 1 मिनिटं इतकं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता भाज्यांचा कलर अजिबात बदललेला नाहीये. छान आपल्या भाज्या हलकेसे मऊ झालेल्या आहे आणि आपल्याला हे गॅस बंद करून एका बाउलमध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर घरी थोडंसं पनीर होतं ते सुद्धा मी याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता माझ्याकडे जे सॉस अवेलेबल आहे ते मी ॲड करत आहे. जर तुमच्याकडे नसेल तर नाही ॲड केलं तरीही चालेल. तुम्ही फक्त ह्याच्यात चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो ॲड केला तरीही चालेल. मी इथे पिझ्झा सॉस आणि मेयोनीज ॲड करून घेतलेला आहे. त्याचबरोबर 1 चमचाभर टोमॅटो सॉस याच्यात ॲड करून घेतलेला आहे. आता आपल्याला याच्यात थोडंसं चिली फ्लेक्स आणि ओरेगॅनो ॲड करून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे याच्यातलं कोणताही साहित्य नसेल तर नाही वापरलं तरीही चालेल. घरात आपण जे लाल मिरचीची पूड असते ते सुद्धा याच्यात ॲड करून, मीठ ॲड करून आपण हे साहित्य बनवून तयार करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता छान आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण हे एका बाजूला ठेवून घेऊया आणि जे पीठ मी तुम्हाला सांगितलेलं होतं दुपारचं जे मी चपाती केलेलं होतं ते पीठ थोडंसं उरलेलं होतं. ह्याच पिठाने आज आपण हे नाश्ता बनवून तयार करणार आहोत. जर तुमच्याकडे नसेल तर पटकन पीठ मळून घेतलं तरीही चालेल, अगदी ताजं पीठ वापरलं तरीही चालेल. आता आपल्याला ह्याची एक मोठी चपाती लाटून घ्यायची आहे. खूप जास्त पातळ सुद्धा नको आणि खूप जास्त जाड सुद्धा नको. अगदी मध्यम जसं आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता आपली चपाती अगदी मोठी अशी लाटून झालेली आहे. आता छोटीशी वाटी किंवा झाकण जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. छोटे-छोटे असे आपल्याला हे पुरी इथे असे कट करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने आपल्याला हे जे पूर्ण पुऱ्या आहे मी इथे कट करून घेतलेलं आहे. हे बघा या पद्धतीने जितके छोटे किंवा मोठे तुम्हाला आवडत असेल तितके तुम्ही छोटे किंवा मोठे हे कट करून घेऊ शकता. आता हे पूर्ण जे पुऱ्या आपण छोटे-छोटे कट करून घेतलेले आहे. जे उरलेलं पीठ आहे ते आपण पूर्णपणे इथे काढून घेऊया आणि पिठात आपण हे पुन्हा ॲड करून पुन्हा चपाती आपण लाटून घेऊ शकतो. आता जे आपण आप्पे पात्र घेतलेलं आहे, हे छोटे-छोटे पुऱ्या आपल्याला ह्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. हे बघा या पद्धतीने. खूप जास्त मोठी पुरीसुद्धा आपल्याला लाटायची नाहीये, कट करायची नाहीये, कारण ते पूर्ण मग बाहेर येतं. ते पूर्ण व्यवस्थित शेकली जात नाही.
म्हणून जितका आप्पे पात्राचा जे गोल आहे तितकंच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकता पूर्ण जे छोटे-छोटे पुरे आपण कट करून घेतले होते, ते मी ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. आता सध्या सुट्टी सुरू झालेली आहे मुलांना मंडळी, तर घरी मुलं असले की सारखं काही ना काहीतरी खाऊ दे, खाऊ दे करत असतात. तर खूप सोप्या पद्धतीने आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. गव्हाच्या पिठाने आपण ही रेसिपी बनवून तयार करून घेतलेली आहे आणि अगदी घरच्या साहित्यात पटकन बनवून तयार होणारी आहे आणि मुलांना आवर्जून आवडणारी ही रेसिपी आहे. मुलांना काय मोठ्यांना सुद्धा आवडणार आहे. तर तुम्ही सुद्धा मंडळी ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर इथे तुम्ही बघू शकता एका बाजूने छान असं भाजून झालेलं आहे. आता दुसऱ्या बाजूनं हे मी पलटून घेतलेलं आहे. माझ्याकडे जे छोटासा बत्ता होता त्याच्या मदतीने मी हळू याला प्रेस करून घेते. हे बघा या पद्धतीने तुमच्याकडे जर छोटासा चमचा असेल त्याने सुद्धा तुम्ही हे असं याला थोडंसं दाब देऊन घेऊ शकता, म्हणजे जे वाटीचा आकार आहे ते बरोबर येईल. आता जे मिश्रण आपण बनवून तयार करून घेतलेलं होतं, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची आणि त्याचबरोबर पनीर ह्याच्यात आपण ॲड करून घेतलेलं होतं. तुम्हाला हवं ते भाज्या तुम्ही ह्याच्यात ॲड करू शकता. तर इथे पूर्ण जे भाज्यांचं मिश्रण आहे ते हळू करत आपण हे जे पुऱ्या छोटे-छोटे आपण आप्पे पात्रात थोडेसे शेकून घेतलेले होते, ह्याच्यात आपल्याला हे जे सारण आहे ते भरून घ्यायचं आहे. आता मुलांना देणार तर त्यांना तर चीज खूप आवडतं, म्हणून मी इथे थोडंसं चीज ह्याच्यात ॲड करून घेतलेलं आहे. जर तुमच्याकडे नसेल तर नाही वापरला तरीही चालेल, काहीही हरकत नाहीये. पण मुलांना हे दिलं की त्यांना खायला खूप आवडतं, म्हणून थोडंसं चीज ह्याच्यावर ॲड करून घेतलेलं आहे आणि झाकण लावून ह्याला आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे जोपर्यंत चीज मेल्ट होत नाहीये. आता जर तुमच्याकडे आप्पे पात्र नाहीये, तर आपण दुसऱ्या पद्धतीने सुद्धा ही रेसिपी बनवून तयार करू शकता. तर इथे तुम्ही बघू शकता, एक छोटीशी मी पोळी लाटून घेतलेली आहे. खूप जास्त जाड नाहीये आणि खूप जास्त पातळ नाहीये. हलकीशी थोडीशी जाड आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि त्यानंतर हे बघा या पद्धतीने जे काटा असतो, आपल्याकडे काटा चमचा असतो, ह्याने आपल्याला असं असं याच्यावर छोटे-छोटे असे छिद्र करून घ्यायचे आहे. बघा या पद्धतीने जसं आपण पिझ्झाचा बेस बाजारातून आणतो अगदी त्याचप्रमाणे हे बेस बनवून तयार होतं. एका बाजूने छान आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि दुसरी बाजू पलटवली की लगेच याच्यावर आपल्याला पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे. जर पिझ्झा सॉस नसेल तर आपला टोमॅटो सॉस लावलं तरीही चालेल आणि जे मिश्रण आपण बनवून तयार करून ठेवलं होतं ते मिश्रण आपल्याला व्यवस्थित याच्यावर पसरून घ्यायचं आहे. जर तुमच्याकडे आप्पे पात्र नसेल तर तुम्ही तव्यावर सुद्धा ही रेसिपी बनवून अगदी सोप्या पद्धतीने बनवून तयार करू शकता. जे मिश्रण होतं आपण बनवून तयार करून घेतलं होतं हे सुद्धा याच्यावर छान असं पसरून घेतलेलं आहे. आता माझ्याकडे जे प्रोसेस चीज होतं ते मी इथे याच्यावर असं किसून घेते. तुमच्याकडे जर मोझरेला चीज असेल तेही तुम्ही वापरू शकता. जर तुम्हाला चीज वापरायचं नाहीये, तर नाही वापरलं तरीही चालेल, काहीही हरकत नाहीये. ह्याच्यावर झाकण लावायचं आणि एक छान वाफ काढून घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला जे आपण आप्पे पात्रात हे मिश्रण ठेवलं होतं, ते सुद्धा मस्त छान वाफवलं गेलेलं आहे. तुम्ही बघू शकता. जे चीज आहे, जे छान मेल्ट झालेलं आहे आणि जे आपले अ, छोटे-छोटे आपण वाट्या बनवून घेतलेले होते, ते सुद्धा छान असे भाजले गेलेले आहे. तुम्हाला हवं असेल तर ह्याच्यावर थोडंसं बटर तुम्ही ह्याच्या जे आपलं आप्पे पात्र आहे त्याच्यात ॲड करून सुद्धा हे भाजून घेऊ शकता किंवा थोडंसं तेल लावलं तरीही चालेल. आता आपले हे छोटे-छोटे मिनी पिझ्झा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता. हो मंडळी, आज आपण अगदी छोटे-छोटे म्हणजे वाटीसारखे मिनी पिझ्झा बनवून आप्पे पात्रात बनवून तयार करून घेतलेला आहे. खूप सोप्या पद्धतीने आणि खूप हेल्दी अशी रेसिपी आहे. कुठलाही बाहेरचं जे पिझ्झा बेस असतो ते न वापरता घरच्या घरी, घरच्या साहित्याने आज आपण हे पिझ्झा बनवून तयार करून घेतलेला आहे. घरात लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे मंडळी. आता आपण हे छान एका डिशमध्ये काढून घेऊया आणि कट करून घेऊया आणि लगेचच सर्व्ह करून घेऊया. तर कशी वाटली मंडळी आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पुन्हा भेटूया. अशी छान-छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा. धन्यवाद.